पूर्वी आपली कोणतीही समस्या असली की लोक तिथल्या एका राजाकडे जायचे किंवा नंतर लोकशाहीच्या काळात एक तिथं आधारस्तंभ असायचा, एक ठिकाण असायचं. तिथं सगळे लोक आपली समस्या घेऊन जात होते आणि तिथं ती समस्या सोडवली जात होती. पण असा एक नवा दरबार महाराष्ट्राच्या मातीत, मराठवाड्याच्या मातीत सुरू झालाय की तिथं आता प्रत्येक राजकीय नेत्याला येणं गरजेचंच होतंय. तिथं सर्वसामान्य जनता जातीच आहे, पण ज्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागला, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर एक जरांगे फॅक्टर जो एक चर्चेत होता, तो फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरला, मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरला आणि अनपेक्षित निर्णय पुढे आला. आता निर्णय पुढे आल्यानंतर निश्चितच कोणामुळं राजकीय समीकरणं, राजकीय गणितं बसली, हे सगळं पुढे आलं आणि अंतरवाली सराटी हे केंद्रबिंदू बनलं आपल्या राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचं, आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचं. आणि आता ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील होते, आता तिथं ज्या नेत्यांनी भेटी दिल्या त्यांच्याकडे जर पाहिलं तर निश्चितच असं समजतं, असं लक्षात येतं की इथं आता मराठवाड्याच्या भूमीत म्हणा किंवा महाराष्ट्राच्या भूमीत आपल्याला राजकीय अस्तित्व, राजकीय वर्चस्व टिकून घ्यायचं असेल, टिकून ठेवायचं असेल, तर अंतरवाली सराटी इथं जाणं हा एक नियम आहे, बंधनकारक आहे, असं बोललं जातंय. नेमकं याच्या पाठीमागचं समीकरण काय असणार आहे? नेमकं आत्ताच लोकं तिथं का जात आहेत? विशेष करून राजकीय नेते तिथे का जात आहेत? आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतरही त्याची संख्या जास्तीत जास्त का होत जातीये? हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता आपण लोकसभेचा विचार केला तर अर्थातच एक जागा सोडली मराठवाड्यातली तर बाकीच्या सगळ्या जागा या महाविकास आघाडीकडे जाताना दिसल्या. हे जरी असलं तरी आपण जर प्रत्येक उमेदवाराच्या जातीनिहाय गोष्टीकडे लक्ष दिलं किंवा जातीय समीकरणाकडे लक्ष दिलं तर मनोज जरांगे फॅक्टर दिसून आलाय असं बोललं जात आहे. कारण मनोज जरांगे पाटील म्हटले होते, कोणाला जिंकवायचं हे सांगणार नाही, पण कोणाला पाडायचं हे तुमच्या हातात आहे, तुम्ही बिनधास्त पाडा. आता याचा अर्थ लोकांनी आपापल्या परीने घेतला असला तरी एक आतून संघटना कार्यरत होती. मनोज जरांगे फॅक्टर, मराठा फॅक्टर गुप्तपणे कार्यरत होता असंही बोललं जात होतं आणि ही जी संरचना आहे तिथं उमेदवार ठरला गेलेला होता आणि कोणत्या उमेदवाराला पाडायचं हेही ठरलं गेलेलं होतं असंही बोललं जातं. म्हणजे त्यामध्ये पंकजाताई मुंडे म्हणजे बीडचं उदाहरण आपण घेऊ शकतो. पंकजाताई मुंडे यांना हरवणं कुठेही शक्य दिसत नव्हतं, पण तिथंही मनोज जरांगे फॅक्टर चालला, मराठा फॅक्टर चालला आणि अनपेक्षित निर्णय कोणालाही अपेक्षित नव्हता असा निर्णय पुढे आला. म्हणजे आताची जर आपण बैठका जर पाहिल्या किंवा उपोषण आता सध्या उपोषण स्थगित केलेलं आहे, 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. पण या 4-5 दिवसात तिथं जे येणारे लोक होते किंवा निवडून येणारे जे खासदार होते त्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे सगळ्यात पुढे होते. छत्रपती संभाजीनगरचं जर आपण या वर्षीचं सगळं निवडणुकीचं समीकरण पाहिलं तर इथून संदीपान भुमरे आले. मराठा समाजाचं नेतृत्व पुढे आलं. कुठे ना कुठे मनोज जरांगे फॅक्टर इथेही महत्त्वाचा ठरला. म्हणून त्यांचा मुलगा आणि ते म्हणजे भुमरे परिवारातले दोन्ही सदस्यांनी तिथं जाऊन भेट घेतली. त्यानंतर कल्याण काळे असतील, त्यानंतर ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील, या सगळ्यांनी तिथं जाऊन भेटी घेतल्या. आता ओमराजे अगोदर भूमिका मांडत होते, पण ज्या पद्धतीनं ते यावेळेस गेले, कैलास पाटील सोबत होते, तसे यापूर्वी जाताना दिसले का? याबद्दल अनेक तर्कवितर्क बोलले जात आहेत. पण आता विधानसभा तोंडावर आहेत, म्हणजे अगदी 3-4 महिन्यावर विधानसभा आहेत. विधान परिषद, राज्यसभा याचे हालचाली चालू आहेत. हे सगळं जर आपण समीकरण पाहिलं तर मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की मनोज जरांगे यांनी स्वतः म्हटलंय की हे जर राज्य सरकारने सकारात्मक धोरणं किंवा सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर आम्ही नाव घेऊन विधानसभेत पाडू. आता नाव घेऊन विधानसभेत पाडू हा जो त्यांचा शब्द आहे, तो निश्चितच अनेक राजकीय नेत्यांना धाडसी भरवणारा आहे. त्यांच्या चिंतेत वाढ करणारा आहे. आता जर त्यांनी त्या राजकीय नेत्याचं नाव घेतलं तर तो उमेदवार निश्चित पडणार. ही एक काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली जाते आणि म्हणूनच जे राजकीय नेते तिथं जाईल त्यांना असं वाटतंय की आपण तिथं दिसलो, तिथं गेलो, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली तर आपल्याबद्दलची समीकरणं ही सकारात्मक निर्णयाकडे जातील, सकारात्मक दृष्टिकोनातून ती पाहिली जातील असं त्यांना वाटत असावं. म्हणून आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तरी मराठवाड्यामध्ये
आज तुम्हाला राजकीय वर्चस्व स्थापित करायचं असेल, जिंकून यायचं असेल, तर अंतरवाली सराटी इथं जाणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे असं बोललं जात आहे. ह्या गोष्टीत खरंच किती तथ्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.